नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम। पूज्यनीय प्राध्यापिका भिक्खुनी धम्मदर्शना महाथेरी यांचा जीवन प्रवास आणि त्यांनी केलेल्या संघर्षातून भीमटेकडीचा विकास। पूज्यनीय प्राध्यापिका भिक्खुनी धम्मदर्शना महाथेरी मागील 35 ते 40 वर्षापासून अहोरात्र धम्म कार्यात कार्यरत आहेत। वयाच्या अवघ्या 8व्या वर्षापासून त्यांचं धम्म कार्य चालू आहे। आदरणीय आर्यजींच्या आयुष्यात अनंत अडचणी आल्या, मात्र बुद्ध धम्माचा प्रसार व प्रचार करण्याच्या सम्यक संकल्पनापासून त्या कधी मागे हटल्या नाहीत। भीमटेकडीची निर्मिती साधारणतः 1998 ते 99च्या दरम्यान झाली। खरं तर त्या काळात समाजातून आर्यजींना फारसा प्रतिसाद लाभत नव्हता, तरीही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत। भीमटेकडीच्या याच परिसरात सुरुवातीच्या काळात एका झाडाखाली राहत होत्या। भीमटेकडीचा विकास करायचा आणि बुद्ध धम्माचा प्रसार करायचा हा त्यांचा संकल्प होता। त्या काळामध्ये अतिशय संघर्षामधून पुढे येऊन त्यांनी या परिसराचा विकास केला। जवळपास 2 वर्ष लेणीमध्ये, 2 वर्ष म्हशीच्या गोठ्यामध्ये आर्याजी राहत होत्या। मात्र आर्याजींनी प्रयत्न सोडले नाही आणि भीमटेकडीच्या विकासाला सुरुवात झाली। आर्याजींच्या अविरत प्रयत्नांनी भीमटेकडी हळूहळू फुलू लागली होती। 1998-99 मध्ये भीमटेकडी ओसाड माळ रान होते। येण्यासाठी रस्ता नव्हता, पाण्याची सोय नव्हती, अगदी ओसाड जमीन, निर्जन स्थळ, आजूबाजूला कोणी नाही, काळकोठ्ठ अंधार। ज्या ठिकाणी रात्री लोक येण्यास घाबरत होते, त्या ठिकाणी दिवस आणि रात्र आर्यजींनी आपला संघर्ष सुरू ठेवला। हळूहळू त्यांच्या प्रयत्नांना यश मिळायला सुरुवात झाली। तब्बल 17 ते 18 वर्षांनी, साधारणतः 2018 पासून समाजाचा प्रतिसाद आर्यजींना मिळू लागला। हा प्रतिसाद आर्यजींना बळ देणाराच ठरला। त्यांचा धम्म कार्याचा प्रचार आणि प्रसाराचा झपाटा वाढतच राहिला। येथे एक प्रसंग नमूद करावाचा वाटतो। 2014 साली आर्यजींना 24 तारखेला सर्पदंश झाला होता। त्यावेळी धम्म परिषद अवघ्या 2 दिवसांवर आली होती। 25-26 ला म्हणजे फक्त 2 दिवस उपचार घेऊन 27 तारखेला आर्याजी परिषदेसाठी लगोलग हजर झाल्या। भीमटेकडी परिसराच्या विकासाच्या काळातील ही अत्यंत हृदयद्रावक आठवण जी आपल्यालाही हेलावून टाकते। हा प्रसंग एकच नाही, तर या काळात आर्यजींनी वादळाचा आणि पुराचाही सामना केला। आदरणीय आर्यजींनी न डगमगता आपलं कार्य सुरूच ठेवलं। आर्यजींच्या याच कार्यकाळात विहारातून 15,000हून अधिक पुरुषांनी श्रामणेर दीक्षा घेतली। त्यांच्या सोबत 5,000हून अधिक महिला श्रामणेरी तयार झालेल्या आहेत आणि धम्म कार्याचा प्रसार व प्रचार करत आहेत। एकीकडे हे कार्य अविरत करत असताना आर्यजींच्या लक्षात आलं, आपले समाज बांधव व्यसनाधीन आहेत। या व्यसनापायी अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होत आहेत, याची त्यांना जाणीव झाली। तेव्हा आर्यजींनी समाज बांधवांना व्यसनमुक्त करण्याचा देखील संकल्प घेतला। आतापर्यंत 20,000हून अधिक उपासक हे व्यसनमुक्त होऊन शुद्ध जीवन जगत आहेत। बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना बुद्धगया, सारनाथ, लुंबिनी यासोबतच श्रीलंका, थायलंड, जपान आदी देशात जाऊन बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यात आर्याजी यशस्वी झाल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या चळवळीत योगदान देण्यासाठी त्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतात। केवळ वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून किंवा परिषदा आयोजित करून आर्याजी थांबल्या नाहीत, तर त्यांनी वैचारिक मंथन करून अनेक बाबींच्या सुविधा आपल्या समाजाला उपलब्ध व्हाव्या यासाठी देखील अतिशय नियोजनबद्ध काही योजना केल्या आहेत। यामध्ये
गरीब समाज बांधवांनी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला पोषक असे वातावरण निर्माण होण्यासाठी परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश आणि सेमी इंग्लिश स्कूल सुरू केलेली आहे. गरजू रुग्णांना त्वरित वैद्यकीय लाभ व्हावा यासाठी आर्याजींच्या स्वप्नातील एक भव्य दिव्य डॉक्टर B.R. आंबेडकर हॉस्पिटल आणि या हॉस्पिटलमध्ये तब्बल 100 बेड्स असणार आहेत. सर्व गरजू गरीब नागरिकांसाठी या 100 बेडच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना पूर्ण सुविधा देण्याचा प्रयत्न आर्याजींच्या माध्यमातून होणार आहे. आर्याजींच्या स्वप्नातील हे हॉस्पिटल साकारत आहे आणि या हॉस्पिटलच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. त्याचबरोबर OPD देखील सुरू झालेली आहे. भीमटेकडी परिसराचा विकास करण्यासाठी आर्याजींनी घेतलेला ध्यास कामी आला. मात्र जेव्हा सर्वजण त्यांचं कौतुक करत असतात तेव्हा आर्याजी अगदी विनयपूर्वक सांगतात की यात माझे योगदान नाही, तर सर्व उपासक उपासिका आणि समाज बांधव यांनी वेळोवेळी जी मदत केलेली आहे त्यातून भीमटेकडीचे स्वप्न साकार झालं हे अगदी आवर्जून सांगतात. ज्या व्यक्तीने केवळ आणि केवळ बुद्ध धम्मासाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य बहाल केलं आहे, त्या नसत्या तर आज या जागतिक परिषदेमध्ये आपण असतो का? ही परिषद झाली असती का? असा विचार मनात येतो. ज्यांच्यामुळे हे शक्य झालं अशा पूजनीय प्राध्यापिका भिक्कुनी धम्मदर्शना महाथेरी आदरणीय आर्याजींनी सुरू केलेल्या या धम्म कार्यासाठी त्यांनी घेतलेली कष्ट हे निश्चितपणे सर्व समाज बांधवांसाठी प्रेरणा आहे आणि भविष्यातही त्यांच्याकडून असे अनेक समाज उपयोगी उपक्रम होत राहावेत. धम्माचा प्रचार आणि प्रसार होत राहावा हीच तथागताचरणी प्रार्थना. नमो बुद्धाय. सप्रेम जय भीम.